बार बार हो रही बिजली की कटौती के कारण बिजली की किल्लत से परेशान पनवेल वासियों के लिए पनवेल के शिवसैनिकों ने एमएसईबी के खिलाफ मोर्चा निकालने का ऐलान किया है। यदि एमएसईबी के अधिकारी बिजली की परेशानियां दूर नहीं करेंगे तो आने वाले दिनों में एमएसईबी के खिलाफ मोर्चा निकाला जाएगा। ऐसा ऐलान शिवसेना के नगर सेवक प्रथमेश सोमन ने किया है। बारिश का मौसम शुरू होने के बाद बिजली की परेशानियां शुरू हो गई है। दिन में 2-4 घंटे बिजली गुल हो जाती है तो कई बार बिजली के कारण घरेलू उपकरण भी बंद पड़ जाते हैं। इन परेशानियों को देखते हुए नगर सेवक प्रथमेश सोमन के नेतृत्व में युवा सेना के कार्यकर्ताओं ने पनवेल स्थित उप कार्यकारी अभियंता एनडी नारायण से मुलाकात की और उन्हें एक ज्ञापन देकर बिजली की समस्याएं सुलझाने की मांग की। इस दौरान हमारे प्रतिनिधि ने नगर सेवक प्रथमेश सोमन से बातचीत की। पनवेल मध्ये लाईटच्या बाबतीत, विजेच्या बाबतीत जे काही खेळखंडोबा सध्या चाललेला आहे, अखंडित वीज पुरवठा पनवेल शहराला मिळत नाही। दरवेळेला पावसाळ्याच्या आधी मेंटेनन्सच्या नावाखाली प्रत्येक मंगळवारी 8-8 तास लाईट बंद ठेवून सुद्धा पावसाळ्यामध्ये आज लाईटची जी काही अवस्था आहे त्यांनी सगळेच पनवेलकर संतापलेले आहेत। अनेकांनी एमएसईबीच्या कारभारावरती प्रश्न उभे केलेले आहेत आणि म्हणूनच याची विशेष दखल घेऊन मी आमचे जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः एक शिवसेनेचा नगरसेवक काही माझे युवा सैनिक घेऊन मी मुद्दाम यांना आज फक्त एक विनंती करायला आलोय, निवेदन द्यायला आलोय की अशा प्रकारे लाईटचा जर हा खेळखंडोबा चालू राहिला, लोकांनी बिलं देऊन सुद्धा जर लोकांना पूर्णपणे वीज मिळाली नाही तर मात्र तुमच्या एमएसईबी कार्यालयावरती शिवसेनेच्या स्टाईलमध्ये शिवसेनेच्या सगळ्या लोकांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर मोर्चा काढण्यात येईल आणि शिवसेनेच्या स्टाईलनी जेव्हा आम्ही यांना अक्कल शिकवू, धडा शिकवू, निव्वळ त्याच वेळेला पनवेलचा वीज पुरवठा सुरळीत होईल। शक्यतो आम्हाला असं करायचं नाही, कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची नाही, पण जर हे त्यांच्या कर्तव्याला चुकले तर मात्र आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करायला मागे पुढे बघणार नाही। सगळ्या जनतेचं आम्हाला सहकार्य असावं तरच त्यांच्याच आम्ही या आमच्या पाठबळाने पुढे जाऊ शकणार आहोत आणि म्हणूनच पनवेलकरांचा लाईटचा प्रश्न सुटावा म्हणून स्वतः आम्ही आज शिवसेनेतर्फे हे निवेदन दिलेलं आहे। त्यांना मी पुन्हा एकदा तुमच्या थ्रू ही विनंती करतो की लवकरात लवकर पनवेलचा वीज पुरवठा सुरळीत व्हावा, अन्यथा एका मोठ्या आणि भव्य अशा आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागेल।